काँग्रेसनं 5 न्याय आणि 25 गॅरंटींचं न्यायपत्र जाहीर केलंय। यामध्ये गरीब महिलांना वार्षिक 1 लाख रुपये, शेतकऱ्यांसाठी MSP कायदा यासह 10% आरक्षणाचं आश्वासन देण्यात आलंय। पक्षांतराबाबत 10व्या परिशिष्टामध्ये सुधारणा करून कठोर कायदा करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय। दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पी चिदंबरम या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख न्यायपत्र असा करण्यात आला। 48 पानांच्या या न्यायपत्रात 10 विषयांना प्राधान्य देण्यात आलंय। यामध्ये समता, युवा शक्ती, महिला, शेतकरी, मजूर आणि कामगार, घटनेचं संरक्षण, अर्थव्यवस्था, संघराज्यवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि पर्यावरण या मुद्द्यांचा समावेश आहे। जाहीर करण्यात आलेल्या 25 गॅरंटींमध्ये तरुण, महिला, शेतकरी आणि मजूर या वर्गाला विशेष महत्त्व देण्यात आलंय। न्यायपत्रात शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन फॉर्म्युल्यासह किमान आधारभूत किमतीचा कायदा नमूद करण्यात आलाय। कर्जमाफी करण्यासाठी आयोग, पीक नुकसान झाल्यास 30 दिवसात भरपाई, शेतकऱ्यांसाठी आवश्यक गोष्टींवरून GST हटवणार आणि शेतकऱ्यांसाठी नवं आयात निर्यात धोरण यांचा उल्लेख न्यायपत्रात करण्यात आलाय। गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 2025 पासून 50% महिला आरक्षण, अंगणवाडी आणि आशा वर्कर्सच्या मासिक पगारात दुपटीनं वाढ, प्रत्येक पंचायतीत 1 अधिकारी सहेली आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल, दैनंदिन मजुरी 400 रुपये, मनरेगातही लागू, 25 लाखांपर्यंत मोफत उपचाराची घोषणा, असंघटित कामगारांसाठी जीवन आणि दुर्घटना विमा योजना, शहरांसाठी मनरेगाचं नवं धोरण, मुख्य सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी मजुरी पद्धत बंद, देशात आर्थिक आणि सामाजिक जातीनिहाय जनगणना, SC, ST आणि OBCंसाठीची 50% आरक्षणाची मर्यादा हटवणार, SC, ST आणि OBCंची रिक्त पदं 1 वर्षात भरणार, कोणत्याही भेदाशिवाय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण। काँग्रेसचं न्यायपत्र हे समतेवर आधारित असून वर्क, वेल्थ आणि वेलफेअर म्हणजेच सामाजिक योजनांचा लाभ याला विशेष महत्त्व देण्यात आल्याचं नेत्यांनी सांगितलंय। हमारा ये घोषणा पत्र देश के राजनीतिक इतिहास में न्याय के दस्तावेज के रूप में याद किया जाएगा। राहुल जी के नेतृत्व में चली भारत जोड़ो न्याय यात्रा में 5 पिलर्स पर ध्यान केंद्रित किया गया था। यात्रा के दौरान युवा न्याय, किसान न्याय, नारी न्याय, श्रमिक न्याय और हिस्सेदारी न्याय की घोषणा की गई थी। जहाँ कहीं भी हम गए इन न्याय की बात हमने करी थी और इसकी गारंटी भी हमने दी है। ये जो मैनिफेस्टो बना है, ये मैनिफेस्टो कांग्रेस पार्टी ने नहीं बनाया है। ये मैनिफेस्टो हिंदुस्तान की जनता ने बनाया है। हमने सिर्फ इसको लिखा है, ठीक है, और हमने सिर्फ इसको लिखा है। जो किसानों ने हमें बताया, खारगे जी को बताया, मुझे बताया, बाकी नेताओं को बताया, वो हमने लिखा है। चाहे वो रोजगार की बात हो, चाहे वो कॉन्ट्रैक्ट लेबर की बात हो, हजारों लोगों से बात करके हमने ये हिंदुस्तान की आवाज है, ये लिखी। यासह या न्यायपत्रात काँग्रेसनं 4 मोठ्या घोषणा केल्या। एक देश एक निवडणूक पद्धतीला विरोध, मतदान EVM द्वारे मात्र प्रत्येक मताची VVPAT स्लिप जुळवणार, 10व्या परिशिष्टात सुधारणा करणार, पक्षांतर केल्यास सदस्यत्व रद्द, केंद्रीय तपास यंत्रणांना लगाम घालणार, पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा कायद्यानुसार काम करणार। जुन्या पेन्शन योजनेचा न्यायपत्रात समावेश नसला तरी यावर सरकारच्या समितीच्या अहवालानंतर निर्णय करू असं सांगण्यात आलंय। You are asking about the anti-defection law, which is now in the 10th schedule. Over the years, political parties
especially defectors, have exposed the limitations of the 10th schedule. So the 10th schedule has to be amended. The 10th schedule is to be amended. Our position is that moment a defection takes place, he should be instantly disqualified. न्यायपत्रावर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे फोटो वापरण्यात आले. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नावर राहुल गांधींनी इंडिया आघाडीकडे बोट दाखवलंय. आप बड़े डिस्ट्रैक्शन वाले क्वेश्चन पूछते हो. देखिए, इंडिया गठबंधन में डिसीजन लिया गया है कि हम मिलकर एक साथ आइडियोलॉजिकल चुनाव लड़ रहे हैं. चुनाव जीतने के बाद लीडर कौन होगा, प्राइम मिनिस्टर कौन होगा, वो पूरा का पूरा जो कोलिशन है वो मिलकर डिसाइड करेगा. थैंक यू. तर काँग्रेसच्या न्यायपत्रात वापरण्यात आलेले फोटो हे परदेशातले असल्याचं सांगत यावरून भाजपानं काँग्रेसला घेरलंय. आपने कांग्रेस के मैनिफेस्टो में देखा होगा, ये वाटर मैनेजमेंट के ऊपर ये फोटो है. देखिए, इसको जाके आप चेक कर लीजिएगा. ये न्यूयॉर्क की बफेलो लिवर की है. अब देखिए, मुझे लगता है कि अभी तक उनकी सोशल मीडिया चेयरपर्सन के अकाउंट से किसने ट्वीट कर दिया था तो पता नहीं लगा पाए, पर उससे बड़ा यक्ष प्रश्न हो गया है, ये फोटो कौन भेज रहा है विदेश से. मतलब ऑन द लाइटर नोट मैं कहना चाहूंगा, बफेलो शब्द को हिंदी में भैंस कहते हैं और हिंदी में कहावत होती है अकल बड़ी है भैंस. तो मुझे लगता है उतनी अकल भी किसी ने प्रयोग नहीं की है इनको करने के लिए. कांग्रेस ने का घोषणा पत्र, जिसको न्याय पत्र नाम दिया है, कांग्रेस अन्याय के पहाड़ पे बैठी हुई सदैव पूरी देश के किसान, गरीब, मजदूर, युवा सबके साथ अन्याय करते हुए उन्होंने अपना समय गुजारा है. ऐसे में उनके द्वारा न्याय शब्द उनके मुंह पे शोभा नहीं देता है. ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांना देण्यात येत असलेल्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याचं आश्वासनही काँग्रेसनं दिलंय. जीएसटीत सुधारणा करण्याचं आणि येत्या 10 वर्षात देशाचा जीडीपी दुप्पट करण्याचं आश्वासनही या न्यायपत्रात देण्यात आलंय. मालदीवशी संबंध सुधारण्याचं आणि चीनच्या सीमेवर परिस्थिती पूर्वीसारखी होईल याकडे विशेष लक्ष देणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय. या 25 गॅरंटींमधून समाजाच्या प्रत्येक घटकाला लाभ होईल असा आशावाद काँग्रेसला वाटतोय. आता भाजप या न्यायपत्राला कशा प्रकारे उत्तर देणार, त्यांच्या जाहीरनाम्यात काय असणार हे पाहावं लागणार आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.